हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि डोक्यावरनं केस वगैरे धुतले ना, डोक्यावरनं पाणी घेतलं ना तर खूप डोळ्यांमध्ये पाणी जाऊन असे डोळे लाल होतात शॅम्पू वगैरे केलं तर. आणि नेहमीच असं होतं मला. तर आता आंघोळ वगैरे झाली आणि देवपूजा वगैरे करते. तसेच सर आणि मुलं खाली केस कापायला गेलेले आहेत बाहेर. तर आता इथे घेतलेले आहे मी देवपूजा करायला आणि त्या अगोदर सगळं झाडलोट क्लिनिंगचं मी उरकून घेते आणि आंघोळ झाल्यानंतर मग मी देवपूजा करते. तर आता ही नित्यपूजा आणि ह्या दिवसांमध्ये गुरुचरित्रेचं पारायण केलं जातं. तर गुरुचरित्रेचं पारायण हे सगळ्यांना शक्य होत नाही. त्या पाठीमागे काही ना काही प्रत्येकाचं कारण असतं किंवा ज्यांना शक्य होतं ते 3 दिवस किंवा 7 दिवसांचं पारायण करतात आणि दत्त जयंतीच्या अगोदर किंवा दत्त जयंतीच्या दिवशी त्याची समाप्ती होते. तर असं हे पारायणाला बसतात. तर आता माझी खूप इच्छा आहे, परंतु माझ्याकडे दिंडोरी प्रणीत हा गुरुचरित्र ग्रंथ मी अजून काही आणलेला नाही आहे आणि मी या अगोदर केलं होतं मी 2-3 वेळा म्हणजे लग्नाआधी, परंतु आत्ता मी काही केलं नाही आणि मुलं ही लहान होती, त्यामुळे मग आता शक्य होत नाही आहे. तर मला आता म्हणजे करायची खूप इच्छा आहे, परंतु मी जेव्हा दिंडोरी प्रणीत ग्रंथ आणेल तेव्हाच मी गुरुचरित्रेचं पारायण करेन असं मी ठरवलेलं आहे. तर या दिवसांमध्ये ज्यांच्याकडनं हे गुरुचरित्रेचं पारायण होत नाही तर त्यांनी या दिवसात कोणती सेवा करायची तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे. म्हणजे जेवढं मला माहिती आहे किंवा मी जेवढं करते आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यात ही माझी देवपूजा, नित्यपूजा, सगळं देवांना पहिले आंघोळ वगैरे घालून घेतली, नवीन कोरं वस्त्र अंथरलं, देवघर पूर्ण पहिलं साफ करून वगैरे घेते आणि त्यानंतर मग टिक्का वगैरे लावून धूप, दीप, अगरबत्ती, अष्टगंधाचा टिक्का सगळ्या देवांना लावते आणि मग स्वामी समर्थ महाराजांचे तुम्हाला 11 माळी जप करायचा. त्यानंतर सारामृत पोथीचे हे 3 अध्याय तुम्ही वाचू शकता. नाही जमलं तर तुम्ही कालभैरवाष्टक बोललं तरी खूप झालं आणि मी ते नित्य बोलत असते सकाळ संध्याकाळ वगैरे. तर असं हे देवपूजा म्हणजे गुरुचरित्रेचं पारायण तुम्ही करत नसाल तर ही स्वामी सेवा जेवढी शक्य होईल तेवढी करत आणि मुद्रा पहिले घालायची. तर अशी मुद्रा मी घातलेली आहे बघा. खाली वाकून 3दा श्री स्वामी समर्थ बोलायचं, नाक कपाळ जमिनीला टेकवायचं आणि स्वामींना शरण जायचं. आपल्याकडनं काही चूक वगैरे सेवेत काही कमी पडलं तर अशी प्रार्थना आपण स्वामींना करायची, तर स्वामी ती सेवा पूर्ण करून घेतात असं आहे. तर आता इथे बघा माझी पूर्ण पूजा झालेली आहे आणि घरात खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात, प्रसन्न वातावरण राहतं, आनंदी राहतं नेहमी ते घर. आणि बघा तुम्ही खरंच खूप फ्रेश वाटतं. म्हणजे ती एक म्हणतो ना आपण पॉझिटिव्ह शक्ती ज्या घरात असेल ना तर त्या घरात कधीच आपल्याला असं म्हणजे निगेटिव्ह किंवा निरागस असं म्हणजे आता काही लोड आहे किंवा टेन्शन आहे असं वाटत नाही. आणि असं मी स्वतः इथे अनुभवते. म्हणजे थोडंफार प्रत्येकाला असतंच, परंतु स्वामी सगळं बघून घेतात. तर आता इथे देवपूजा वगैरे झाली आणि मी उपमा केलेला आहे इथे नाश्त्याला सगळ्यांसाठी. तर आता पालकची भाजी बनवते आणि स्वच्छ मी पाण्यातून धुतलेली आहे, स्वच्छ पाण्याने धुतली आणि आता मी कट करते. तर कधी पण पालेभाज्या स्वच्छ धुवूनच कट करायच्या, म्हणजे त्यातलं लोह आयर्न आपल्याला भेटतं, जीवनसत्व भेटतात. आणि मोस्टली पालक, शेपू वगैरे ह्या काही पालेभाज्या आहेत ह्या स्वच्छ धुवूनच चिरायच्या आहेत. पहिल्यासारखं राहिलेलं पण नाहीये, परंतु आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं आपण करायचं.
मोठ्या मोठाचा मिक्सर आहे त्यामुळे खूप आवाज येतो. तर आता मी फक्त लसूण आणि हिरवी मिरची ग्राइंड केलेली आहे पालकच्या भाजीला आणि खूप छान भाजी साधी करते पण खूप चवदार लागते. तर इथे किटलीमधलं तेल संपलेलं आहे, त्यामुळे असे पाऊच तेलाचे आम्ही आणत असतो आणि महिन्याला 4-5 पाऊच आणले की पुरेसे होतात. कारण देवांना सुद्धा मी यातलंच तेल वापरते. देवांसाठी मी एक तेलाची पिशवी म्हणजे जे आम्ही जेवणामध्ये स्वयंपाकासाठी मी तेल आणते तेच मी देवांसाठी सुद्धा एक पिशवी सेपरेट देवाच्या किटलीमध्ये म्हणजे देवघराच्या ड्रॉवरमध्ये मी सेपरेट असं ठेवते आणि मग तेल ते दिव्याला वगैरे वापरते असं आहे. तर असे पाऊच वगैरे आम्ही आणत असतो. तर आता इथे पालकची भाजी मी स्वच्छ धुतली आणि त्यानंतर बारीक चिरली आणि हिरवी मिरची लसूण हे फक्त ग्राइंड केलं आणि त्यानंतर त्यामध्ये जिरी मोहरी हिरव्या मिरचीची पेस्ट जी केली होती लसूण आणि हिरवी मिरची तर ती परतून घेतली आणि त्यामध्ये भाजी तेलात छान परतून घ्यायची आणि मग थोडंसं पाणी टाकायचं. तुम्हाला हवी तेवढी क्वांटिटी ठेवायची आणि त्यामध्ये आता मी बघा तांदूळ आणि डाळ हे भाजून अशी पावडर करून ठेवत असते आणि त्याची मग 1 ते 1.5 चमचा मी असं थंड पाण्यात मिक्स करून त्यामध्ये ॲड केले आणि मग भाजी छान मिळून येते. वाटण्याची गरज पडत नाही. थोडासा दाण्याचा कूट टाकायचा तर खरंच खूप चवदार भाजी होते आणि चवीनुसार मीठ टाकायचं. थोडे शिजू द्यायची. भाजी छान दाटसर अशी होते. मी तुम्हाला दाखवतेच आणि नक्की ट्राय करून बघा. अगदी म्हणजे कुठलंही वाटण असं मी घातलेलं नाही आहे भाजीला आणि अगदी साधी सोपी भाजी पण बाजरीच्या भाकरीवर खूप छान लागते आणि मी अशी नेहमी करते. आणि असं भाजी वगैरे शिजायला टाकली ना की लगेच अशी भांडी वगैरे पडले की लगेच मी वॉश करून ठेवते म्हणजे जास्तीची भांडी वगैरे पडत नाही. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण जर अशा जेवण बनवताना किंवा स्वयंपाक करताना जर आपण ह्या गोष्टी जर आपण सवय करून घेतल्या तर आपलं कामही वाचतं आणि अगदी कामं सोपी होऊन जातात. तर हे बघा असं भाजीला वाटण वगैरे काही टाकलेलं नाही. मी डाळ तांदळाची पावडर करून ठेवत असते भाजलेल्या आणि मग बटाट्याच्या भाजीला किंवा असं रस्सा भाजीला 1-2 चमचे टाकले ना ते दाटसर पण होती. वाटणाची गरज पडत नाही. घाईच्या कामाला बरं पडतं. आणि आता मी याच्यामध्ये फक्त दाण्याचा कूट आणि ती पावडर 1-1.5 चमचा टाकलेली आहे आणि फक्त लसूण आणि हिरवी मिरची ग्राइंड करून टाकली आहे. चवीनुसार खडा मीठ टाकले. आता ही शिजून छान अशी दाटसर होईल आणि पालकची भाजी खरंच खूप चांगली असते खायला म्हणजे हिमोग्लोबिन वगैरे आपल्याला याच्यातून भरपूर भेटतं. तर हे बघा आणि अशी बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. तर आता जेवण वगैरे बनवून झालं आणि काही मनात आलं की तेच करते. तर हे तोरण आणलेलं होतं अष्टविनायकला गेली होती तेव्हा. तर खूप छान वाटलं मला आणि अगदी छान मिळालं म्हणजे पाहिजे तसं मिळालं. तर मी आता इथे दरवाजाला लावून घेते आहे आणि कधी कधी काय होतं की असं आपण अधूनमधून असं होम डेकोर किंवा आपल्याला जे छान वाटतं त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. खरंच खूप छान प्रसन्न वाटतं. तर आता इथे मी जे तोरण आणलं होतं ना तर ते व्यवस्थित इथे लावून घेते. छोटेसे असे साईडला मी हुक लावलेले आहेत असं तोरण लावण्यासाठी वगैरे आणि छान वाटतं आहे. तर आता हे लावून घेते आणि ते आता आणलं तसंच ठेवलं होतं आणि कुठे ठेवलेलं ते सापडत नव्हतं. खूप शोधलं. त्यानंतर मग सगळं पूजेचं वगैरे मी साहित्य ठेवलं होतं त्यामध्ये मला ती पिशवी भेटली. मग म्हटलं की आता दरवाजाला लावून घ्यावं आणि बाकी मग कपडे वगैरे वॉश करायचेच आहे. मुलांचे आज युनिफॉर्म वगैरे सगळं आहे धुवायला. मग ते सगळं आता मी कपडे भिजत घातलेले आहे आणि आता इथे मेन डोअरला बघा गणपतीचा फोटो मी वरती लावला. त्याची लाईट कंटिन्यू चालू असते आणि
बाप्पाची. आणि तसेच दरवाजाला आता तोरण वगैरे लावून घेतलं. छान वाटतं असं मेन डोअर. आणि अगदी नाजूक असं सुंदर असं तोरण आहे बघा, डिसेंट वाटतं. तर त्यानंतर आता तोरण वगैरे लावलं, कपडे वॉश केले. मला दुपार झाली बघा, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर ब्लाऊज शिवायचा होता. तर तो ब्लाऊज लगेच मग मी कटिंग आदल्या दिवशी करून ठेवलेला होता, तर आता मी लगेच करायला घेतला. आणि त्यानंतर मग असं व्हिडिओकडे पण अधूनमधून लक्ष द्यावं लागतं. नाही तर काही वेळेला काय होतं, पॉज केलं की पॉजच होऊन जातं आणि पॉज जर नाही केलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो, अशी काही गंमत होते. त्यामुळे व्हिडिओकडे पण अधूनमधून लक्ष द्यावं लागतं. आणि काय होतं मग व्हिडिओ पण खूप मोठा होतो. मग त्यामुळे आता इथे मी मशीनवर बसले आणि मशीनवर काम करता 2-3 रील्स बनवल्या. म्हणजे जे मनात येईल आणि जे एकदा हातात घेतलेलं काम मी ते पुरं करत असते. तर आता इथे मी ब्लाऊज शिवायला घेतला आहे आणि अगदी साधी सोपी डिझाईन आहे ब्लाऊजची, परंतु खूप म्हणजे अगदी दिसायला खूप छान दिसते. तर मी तुम्हाला दाखवते बघा. तर अशा पानगळा मी घेतलेला आहे आणि साईडनी मी डबल लेस लावली. खाली क्रॉप असा कमरेला मी कट मारलेला आहे आणि आता बाही वगैरे जॉईन करून घेते. तर माझे स्वतःचेच ब्लाऊज मी शिवत असते घरी. तर हे बघा, आता इथे बाही वगैरे जॉईन करून घेते, स्लीव्ज. आणि कंटिन्यू मी बसलेली आहे, म्हणजे अधूनमधून उठत असते, काही ना काही काम आठवलं की लगेच करते. पाणी पण गेलं होतं, त्यामुळे भांडी वगैरे तशीच ठेवलेली बेसिंगमध्ये. कपडे वगैरे पहिले वॉश करून घेतलेली होती आणि मग जे मी काम करायला बसले तर मला संध्याकाळ झाली. तर आता इथे मी ब्लाऊजची डिझाईन कंप्लीट केली. ब्लाऊज पूर्ण कंप्लीट केला आहे बघा तुम्ही. आणि एकदा शिवायला घेतलं ना की 1-2 तासामध्ये होऊन जातं. तरी ब्लाऊज कंप्लीट केला. अजून काही बाकी साड्यांवर पण अस्तर वगैरे आणायचे, थोडं बाहेर जायचं आहे शॉपिंगसाठी. त्यामुळे आता इथे मी पटपट मशीनचं काम उरकून घेतलं. आणि पुन्हा काय होतं की दिवस लवकर जातो लहान असल्यामुळे, त्यामुळे बाकी पण कामं अजून आहेत. आणि अस्तर वगैरे मला धागे काही आणायचे आहेत, मशीनचं सामान. आणि बरेच दिवस ब्लाऊज शिवेन पण वेळच मिळत नाही. व्हिडिओ पण शूट करायला लागतो, एडिटिंग करायला लागतो, त्याच्यातच वेळ जातो. परंतु हा साडीवरचा ब्लाऊज होता, त्यामुळे म्हटलं की आता शिवावं. तर आवरलं आणि सर बोलले पटकन बाहेर जाऊन या. मग त्यामुळे कुर्तीच वेअर केली मी. आणि तसेच प्रेस केलेले पण कपडे नव्हते, त्यामुळे घाई कुर्ती वगैरे घातली. आणि आता आम्ही सगळं आवरून निघालेलो आहोत. तर बघूया आता, काही सामान पण घ्यायचं आहे. आणि मुलांना पण बोर झालं होतं, तर मुलं बोलले की चला पप्पा आम्ही पण येतो, त्यामुळे मग त्यांना पण घेतलेलं आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत. आणि आता इथे पोचलो आहे. तर मस्त होलसेल असं साडी डेपो आहे इथे. आणि भरपूर व्हरायटी आणि खूप लांबून लोक असं न्यायला येतात इकडे. तर सगळे होलसेल साड्यांचेच हे आहेत, म्हणजे गोडाऊन. आणि तुम्हाला जिथं पाहिजे, जशी पाहिजे तशा साड्या इथे तुम्हाला मिळून जातात. अगदी लग्नासाठी, बस्त्यासाठी सगळ्या प्रकारच्या साड्या पूर्ण म्हणजे मोठे स्टॉक असतात. आणि होलसेलमध्ये देतात ते लोक, त्यामुळे खूप लांबून लोक इकडं न्यायला येतात साड्या. आणि आता मी पण इथे आलेली आहे. तर ॲक्च्युली जे आता ट्रेंडिंग साड्यांचं वगैरे चालू आहेत ना, मी इन्स्टाला पाहिल्या होत्या. आणि भरपूर असं सांगतात की अशा साड्या आहेत, तशा साड्या आहेत. त्यामुळे म्हटलं चला जाऊन बघावं. तर इथे आता मी बघत आहे, तर इथे काठपदर वगैरे साड्यांचं खाली हे सेक्शन आहे. हे सगळं हे बघा, चंद्रकोर वगैरे मस्त कलर होते. परंतु ॲक्च्युली मला म्हणजे गिफ्टसाठी घ्यायचं होतं साडी आणि गिफ्ट द्यायला. त्यामुळे मग मला म्हणजे ट्रेंडिंग जी फॅशन चालू आहे त्यातल्या बघायच्या होत्या, त्यामुळे म्हटलं की बघावं. तर आता इथे ते दादा दाखवत आहे साड्या काठपदर. बोलले की मॅम आता ट्रेंड आहे आणि आत्ता स्टॉक आला आहे, त्यामुळे बघत होती मी. तर आता इथे हे बघा, ह्या ज्या लायनिंगच्या साड्या आहेत ना, ह्या इन्स्टाला आपण बघतोय बघा, तुम्ही पण पाहिल्या असेल. तर ह्या फोटोमध्ये किंवा अशा बघायला खूप छान वाटतात, परंतु तसं कापड असं वेगळंच वाटलं आणि मला काही क्वालिटी एवढी वाटली नाही त्या साड्यांना. म्हणजे आहे, रिजनेबल रेट आहेत, परंतु एवढी काही मला आवडली नाही. त्यामुळे मग मी दुसरी सिल्कमध्ये अशी काठपदर साडी घेतली. हे बघा,
ह्या ट्रेंड चालू आहे आता. तर मग मी काठपदरच सिल्कमध्ये घेतलेल्या आहेत आणि खरंच खूप छान मिळाल्या साड्या, म्हणजे कलर पण खूप छान मिळाले. तर सर बोलले आता नाश्ता करूया आपण आणि मग नंतर जाऊया. तर मुलांना पण भूक लागली होती, थोडं वेगळं चेंजेस म्हणून मग इथे मृदुल मृणाल बोलले आई फार काय नको, फक्त गरम गरम वडापाव घे. आणि बाहेर आलं की त्यांना वडापाव पण माझ्यासारखीच सवय आहे, वडापाव पहिला म्हणजे असं. त्यामुळे मग आता इथे गरम गरम वडापावची ऑर्डर दिलेली आहे. आणि हे बघा तिथे हायवेलाच आहे. आणि आता आम्हाला संध्याकाळ झाली त्यामुळे काही स्वयंपाकाचं जेवणाचं टेन्शन नाही. भाजी वगैरे आहे, परंतु आता मुलं काही खाणार नाहीत आणि आमचं पण काही लाईटलीच असतं डिनर. त्यामुळे मग आता जेवणाचं काही टेन्शन नाही आहे. गेल्यावर चहा कॉफी वगैरे काहीतरी घेऊ. आणि तर आता आम्ही निघेलच थोड्याच वेळात. तर आता भांड्यांचे वगैरे पुन्हा बघा हे असे वेगवेगळे खूप सारे शॉप आहेत. गोडाऊनच आहे साड्यांचे आणि खूप मोठे मोठे आहेत. लोक लांबून लांबून मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन येतात आणि होलसेल लग्नाचा बस्ता वगैरे इथेच बांधतात. तर असं आहे. आणि आता घरी आली त्यानंतर सकाळी पाणी गेलं होतं तर भांडी वगैरे तशीच वॉशमध्ये ठेवलेली होती दिवसभराची. तर मृदुल मृणाल बोलले की आई फारशी भूक नाही आहे, त्यामुळे भोपळ घाऱ्याच मी इथे परत केल्या. तुम्हाला मी दाखवल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये. असं पीठ भिजवून ठेवलं ना फ्रीजमध्ये की पाहिजे तेव्हा आपल्याला गरम गरम करून खाता येतात. आता इथे मुलांना सरांना भोपळ घाऱ्या केल्या आणि मी आल्यावर कॉफी वगैरे घेतली होती, त्यामुळे काही मला फारशी भूक नाही आहे. तर आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवेज सेट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय.